जेव्हा आपण शेअर मार्केटचं नाव ऐकतो तेव्हा आपल्या मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण होते. कारण खूप सारे असे लोक आहेत की जे शेअर मार्केटला एक जुगार सुद्धा म्हणतात. की म्हणजेच काय की जेव्हा आपण शेअर मार्केटमध्ये काही पैसे इन्व्हेस्टमेंट करतो तर लोकांचा असा समज आहे की त्यामध्ये आपण डुबतो किंवा आपला पैसा डुबतो. ओबियसली डुबतो, कारण जर आपण प्रॉपरली पैसा इन्व्हेस्टमेंट नाही केला तर आपला पैसा 100% डुबणार किंवा त्यामध्ये बुडणार. तर नेमकं शेअर मार्केट म्हणजे काय, शेअर मार्केट कशा पद्धतीने काम करत असतं, त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर नमस्कार, मी निरंजन स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर जेव्हा जेव्हा आपण शेअर मार्केट बद्दल बोलत असतो तेव्हा प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एक भीती निर्माण होत असते. आणि ओबियस आहे की भीती निर्माण व्हायलाच पाहिजे, कारण आपण नेहमी ऐकतो की आज शेअर मार्केट घसरलं, आज शेअर मार्केटमध्ये चांगली उछाल आली. तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या न्यूज किंवा बातम्या आपण नेहमी ऐकत असतो. परंतु तुम्ही कधी विचार केलाय की शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय असतं? तर मित्रांनो, शेअर मार्केट बद्दल बोलायचं झालं तर शेअर आणि मार्केट हे दोन गोष्टी आहेत. जसं की आपण कुठल्याही वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स विकत घेतो त्यावेळेला आपण त्या कंपनीमध्ये एक भागीदारी म्हणजे आपली पार्टनरशिप करतो. तर पार्टनरशिप कशा पद्धतीने, तर जेव्हा कुठली कंपनी शेअर्स विकते आणि जेव्हा आपण त्या कंपनीचे शेअर्स विकत घेतो, सपोज एखादी कंपनी आहे जिच्याकडे 100 शेअर आहे आणि 100 शेअर्स मधून जर तुम्ही 10 शेअर्स विकत घेतले तर तुमचा त्या कंपनीमध्ये 10% ची भागीदारी झाली मित्रांनो. तर हे असतात शेअर्स. त्यानंतर मार्केट. आता मार्केटबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही वेगळे नाव ऐकले असेल, जसं कपडा मार्केट आहे, भाजी मार्केट आहे. तर हे एक वेगळ्या पद्धतीचं शेअर मार्केट आहे जिथे काय केलं जातं, वेगवेगळ्या ज्या रेप्युटेड कंपन्या आहेत किंवा वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत त्यांचे शेअर्स काय केल्या जातात, विकल्या जातात किंवा खरेदी केल्या जातात. तर एक अशा पद्धतीचा प्लॅटफॉर्म आहे की जिथे ज्या वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स हे बाय केल्या जातात किंवा सेल केल्या जातात. तर ही एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे शेअर मार्केटबद्दल. परंतु मित्रांनो, जेव्हा आपल्याला शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायची असेल किंवा इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्यावेळेला आपल्याला शेअर मार्केटबद्दल इन्फॉर्मेशन घेणं खूप इम्पॉर्टंट असतं. कारण विदाऊट इन्फॉर्मेशन किंवा इन्फॉर्मेशन न घेता, माहिती न घेता जर आपण यामध्ये पडलो किंवा उतरलो तर आपण आपली कॅपिटल सुद्धा गमावू शकतो. म्हणून जेव्हा जेव्हा आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू तेव्हा प्रॉपरली टेक्निकल अनालिसिस करून किंवा पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊनच त्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. जर तुम्हाला शेअर मार्केटबद्दल कुठल्याच प्रकारची इन्फॉर्मेशन नसेल तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घेऊन शेअर मार्केटमध्ये काय करू शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर मित्रांनो, शेअर मार्केटला एक इक्विटी मार्केट सुद्धा म्हणतात किंवा स्टॉक मार्केट सुद्धा म्हणतात. शॉर्टली सांगतो की यामध्ये दुसरं तिसरं काही नसून यामध्ये वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत त्यांचे शेअर्स विकत घेतल्या जातात किंवा विकल्या जातात. तर जसं व्हिडिओच्या इनिशियल्स मध्ये तुम्हाला मी सांगितलं की शेअर्स विकत घेणं म्हणजे काय करणं, त्या कंपनीमध्ये आपली भागीदारी करणं किंवा त्या कंपनीमध्ये मोलाचा हिस्सा घेणं, हेच असतं शेअर मार्केट. जर तुम्हाला शेअर मार्केटचं नॉलेज नसेल तर तुम्ही अगोदर नॉलेज घेणार आणि त्यानंतरच शेअर मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार किंवा ट्रेडिंग करणार. तर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज पडणार? तर मित्रांनो, जेव्हा तुम्हाला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा ट्रेडिंग करायची असेल त्यावेळेला तुम्हाला एक ट्रेडिंग अकाउंटची गरज पडणार. त्या अगोदर तुम्हाला एक डीमॅट अकाउंटची गरज पडणार आहे. तर ही एक इन्फॉर्मेशन झाली शेअर मार्केटबद्दल किंवा स्टॉक मार्केटबद्दल. मित्रांनो, जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला हिट करायला कोणीच विसरू नका, कारण अशाच नवनवीन अपडेट्स मी तुम्हाला टाईमवर देत राहतो. तर मित्रांनो, भेटूयात एक नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.